हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आमच्याकडे आहे पाणीपुरीचा बेत. नेहमी आपण बाहेर जाऊन पाणीपुरी खातो, 2-3 प्लेट खातो, त्यापेक्षा जास्त काही आपण खात नाहीत. आपल्याला आवडते खूप जास्त. 2-3 प्लेट जरी खाल्ली तरी आपलं काही मन भरत नाही पाणीपुरी खाऊन. म्हणून भरपूर वेळेस कोणी ना कोणी घरच्या घरी पाणीपुरी बनवण्याचा प्रयत्न करतोच आणि खूप भारीसुद्धा बनते. मी खूप वेळेस घरी पाणीपुरी बनवते. या अगोदर पण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तिथेसुद्धा पूर्ण व्हिडिओज पाहू शकतात. आणि आज जो मी बनवत आहे तो सुद्धा पूर्ण पुरी कशी बनवायची वगैरे पूर्णच आहे, त्यामुळे तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ खूप आवडेल आणि खूप चांगल्या प्रकारे सुद्धा आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वात अगोदर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. पाणीपुरी म्हटलं की बटाट्याची भाजी आपल्याला लागतेच. 3 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत, एका डब्यात टाकले आणि कुकरमध्ये आपल्याला शिजवायचे आहेत. तर कुकरच्या खाली पाणी टाकते मी, कुकरच्या डब्यामध्ये पाणी टाकणार नाही आणि याच्यात 3 शिट्ट्या करून घेते. आपले बटाटे मऊसूद शिजावेत अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी चिंच घेतली आहे, त्याचबरोबर कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली 4. हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखट कमी आहेत आणि कच्च्या मिरच्या जास्त तिखट लागतात, त्यामुळे मी थोड्याशाच घेतल्यात. तुम्ही तिखट कसं आवडतं किंवा पाणी किती बनवायचं आहे त्यानुसार घ्या. इथे मी चिंचाचं पाणी बनवत आहे. तर तुमच्याकडे जर चिंच नसेल आणि चिंचेची चटणी बनवलेली असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकतात. पण इथे मी झटकीपट बनवत आहे त्यामुळे चिंच वापरत आहे. माझ्याकडे चिंचेची चटणीसुद्धा आहे आणि जर तुम्हाला कशी बनवतात ती जर माहिती नसेल तर तुम्हीसुद्धा चिंचेची चटणी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे, तिथे पाहू शकतात. आता हिरवी मिरची, कोथिंबीर आणि त्याचबरोबर चिंच आणि 2 चमचे साखर मिक्सरच्या भांड्यात टाकली. अर्धा कप पाणी टाकलं आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. बारीक म्हणजे एकदम बारीक पेस्ट, पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून जाईल अशी तुम्ही इथे पाहू शकतात. आणि एका मोठ्या भांड्यात काढून घेते मी. चिंच इथं थोडीशी वाटली नाही आहे, पण चिंचेचा आंबटपणा पूर्णपणे आपल्या पाण्यामध्ये उतरतो, त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की खरंच आंबट लागायची नाही तर थोडा वेळ तुम्ही पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवा, म्हणजे चिंचेचा आंबटपणा निघेल. जेवढं तुम्हाला पाणी बनवायचं आहे तेवढं तुम्ही बनवा, पण टेस्ट करून पहा. एखादी वेळेस असं होऊ शकतं की पाणी खूप जास्त होतं आणि तिखटपणा आंबटपणा कमी होतो. आता आपण जेव्हा मिरची वगैरे वाटली त्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं, तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं. व्यवस्थित पाणी मिक्स करून घेतले आणि इथे मी लसूण टाकलेला नव्हता. मला बिना लसणाचंच पाणी आवडतं, पण माझ्या मुलांना थोडंसं आवडतं, थोडंसं स्पायसी वगैरे, म्हणून मग त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा लसूण टाकून वाटून घेतलेले, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि इथे मी टेस्ट करून पाहत होते की पाण्याची चव कशी आहे, पण मला लसूण न टाकता जी टेस्ट लागली होती ती खूप छान लागली होती. त्यानंतर मी पुन्हा 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्यांचीसुद्धा बारीक पेस्ट केली आणि यामध्ये मिक्स केली. लसूण टाकलेलंसुद्धा चांगलं लागलं, पण प्रत्येकाची आवड थोडीशी वेगवेगळी असू शकते. कोणाला आंबट पाणी आवडतं, कोणाला तिखटच पाणी आवडतं, गोड आवडतच नाही, असं पण प्रकार राहतो. त्यामुळे तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार थोडंसं प्रमाण कमी जास्त करा. आणि असाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड झालेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये पण पाणी, चटणी वगैरे कसं बनवायचं सगळं अपलोड केलेलं आहे. पुन्हा एकदा मी टेस्ट करून पाहते की तिखटपणा, मीठ वगैरे बरोबर आहे की नाही, पाणी वाढवायचं का नाही. व्यवस्थित चव लागल्याच्या नंतर हे आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचे. जर तुम्हाला चवेला थोडंसं कमी जास्त वाटत असतील तर तुम्ही दुसरे पदार्थ यामध्ये ॲड करू शकतात. त्यानंतर हे पाणी आपल्याला फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. भरपूर जणांना बुंदीचं पाणी आवडतं, त्यामुळे तुम्ही यामध्ये थोडीशी बुंदी टाकूनसुद्धा ठेवू शकतात. चला तर मग आपलं पाणी तयार आहे. आता आपल्याला बनवायच्यात पुऱ्या. तर पुऱ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात. पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी मी इथे 1/4 वाटी एवढं रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी एवढा मैदा घेतला आहे. पाव वाटीलाही थोडासा कमीच आहे, मैद्याचं प्रमाण थोडंसं कमीच वापरा. आणि हे दोन्ही साहित्य घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे. भरपूर जण थोडासा ओवासुद्धा टाकतात, ओवा टाकला तरीसुद्धा चालतो. आता मीठ टाकले त्यामुळे व्यवस्थित असं रवा आणि मैदा मिक्स करून घेऊयात. मैदा जास्त टाकलात तर आपल्या पुऱ्या कुरकुरीत होणार नाहीत, वातड होतील आणि फुगणारसुद्धा नाहीत, म्हणून मी सांगते मैदा थोडासा कमी वापरा. त्यानंतर इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतले आणि तेल टाकते.
तेल खूप जास्त नाही टाकायचं, व्यवस्थित प्रमाण पाहून टाका. फक्त आपल्याला रवा आणि मैदा थोडासा ओलसर होईल अशा प्रमाणे टाकायचं आहे. तर मी मोठे 2 चमचे एवढं कडकडीत तेल टाकलेलं आहे. गरम तेल असल्यामुळे व्यवस्थित असं चमच्याने मी चोळून घेते आणि थोडंसं थंड झालं की त्यानंतर हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे तयार होईल. इथे 2 मिनिट पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित असं घट्ट पीठ मळायचं आहे. पाणी खूप जास्त वापरू नका, फक्त ओलसर रवा होईल आणि तो एकत्र गोळा करता येईल एवढं पाणी वापरायचं. आणि व्यवस्थित गोळा तयार झाला की आपल्याला चोळून हा मऊ करायचा आहे, पातळ गोळा करायचा नाही. पुरीसाठी जो आपण गोळा तयार करतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त गच्च तयार करायचा आहे. व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतल्याच्या नंतर हा गोळा आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनिट व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा मऊ होतो तो. आणि चांगला असा मऊ झाल्याच्या नंतर आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे. झाकून ठेवताना याला थोडंसं वरतून आपल्याला तेल लावून घ्यायचे, म्हणजे वातड होऊ नये. आणि एक जाडसर कपडा ओला करून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा, त्यानंतर वरती झाकून ठेवायचा. कपड्यावरती खूप जास्त पाणी टाकू नका, फक्त आपलं पीठ आहे जे कडक होऊ नये म्हणून आपल्याला ते झाकून ठेवायचे. अर्धा तास मी पीठ झाकून ठेवलं, तोपर्यंत आपले बटाटे शिजले होते. इथे पहा, मी बटाटे छान उकडून घेतलेत. कधीही बटाटे उकडताना बटाटे पाण्यामध्ये उकडायचे नाहीत, असेच डब्यामध्ये वरती ठेवायचे आणि उकडवून घ्यायचे, म्हणजे चव खूप छान लागते. पाण्यात शिजवलात तर पूर्ण चव त्या पाण्यामध्ये निघून जाते आणि पाणी आपण टाकून देतो. पूर्ण बटाट्याचे साल काढून घेतले. आत्ता जी पाणीपुरीला भाजी राहते ती आपण भाजी बनवत आहोत. तर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी घेतले. आता बटाटे किती आहेत त्याच्या हिशोबाने तेल घ्यायचं. एक मोठी पळी एवढं तेल घेतले. तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं व त्यानंतर यामध्ये थोडेसे आपल्याला जिरे टाकून घ्यायचेत. जिरे टाकले की लगेचच थोडासा कढीपत्ता आणि हिरवी मिरची, लसण दोन्ही एकत्र वाटलेला ठेचा आहे. 3 मिरच्या आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या एवढ्या मी वाटून घेतल्यात भाजीसाठी. लाल तिखट वापरणार नाहीत. 2 मिनिट परतवून घेतलं. तिखटपणा मिरचीचा कमी झाला की यामध्ये आपल्याला बटाटे टाकायचे. तर बटाटे खिसून घ्यायचे नाहीत, अशाच प्रकारे मॅश करून टाकायचे. थोडेसे बटाटे कच्चे कच्चे आणि मोठे मोठे राहू द्यायचे, म्हणजे खाताना खूप छान लागतात. आणि पूर्ण जर पातळ प्लेन केले एकदम मऊ, तर मग ती आपण जसं पराठ्यासाठी बनवतो गोळा तशा प्रकारे होतो, तेवढं टेस्टी लागत नाही म्हणून. तर अशा प्रकारे थोडेसे मोठे मोठे ठेवायचे आणि 2 मिनिट परतवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद कलर येण्यासाठी टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. यामध्ये चाट मसाला किंवा गरम मसालासुद्धा तुम्ही वापरू शकतात. इथे मी थोडासा गरम मसाला वापरलेला आहे, अर्धा चमचा एवढा, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हळद थोडीशी तुम्ही जास्त वापरली तरीसुद्धा चालेल, छान असा कलर भाजीला येतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर यावरती आपल्याला एक झाकण ठेवून फक्त 2 मिनिट वाफवून घ्यायचे. आपले बटाटे अगोदरच शिजलेले आहेत त्यामुळे आपल्याला खूप वेळ लागणार नाही. इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकायची विसरले, त्यामुळे नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते. तुम्ही वरतून टाकली तरी चालते किंवा तेलामध्ये भाजून टाकली तरीसुद्धा चालते, आपल्या आवडीप्रमाणे. आणि मुलं खाणार आहेत त्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर कमी टाकली, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात. याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घेऊयात. 2 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे. आता इथे आपली भाजी तयार आहे आणि झाकण ठेवून झाकल्यामुळे थोडेसे मऊ बटाटे झालेले असतात. अगोदरचे थोडेसे गच्च असतात, ते अजून थोडेसे मऊ होतात, त्यामुळे आपली भाजी एकदम तयार झाली. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही जर फक्त पाणीपुरी खायची असेल तर स्टॉलवरती वगैरे पाणीपुरीची जी भाजी असते तिला तडका दिलेला नसतो. फक्त बटाट्यामध्ये वरतून सर्व साहित्य टाकलं जातं, रवा वगैरे वरतून सगळं साहित्य टाकलं जातं, म्हणजेच आपला हिरवी मिरची वगैरे सगळं कच्चं भाजलेलं नसतं. तुम्ही तसंसुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला फोडणी दिलेली भाजी आवडत असेल तर ती घ्या किंवा अशी पण तुम्ही करू शकतात. आपलं जे पीठ होतं शिजवलेलं, मी ते पीठ काढून घेतले, त्याच्यावरचा कपडा आणि छान थोडंसं मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे असे 3 गोळे केलेत. आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत म्हणून हाताला चिटकू नये म्हणून थोडासा मैदा घेतला आहे मी आणि याची आपण पोळी लाटून घेऊयात. एकदम पातळ पोळी लाटायची, तरच आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या कुरकुरीत होतात आणि चांगल्या तळल्या जातात. थोडेसे जरी जाडसर झाला तर मग त्या वातडसुद्धा होतात आणि जास्त
नरम बनतात. आता इथे जे मी पुऱ्या बनवत आहे ते एक ग्लास घेतला आहे छोटासा आणि त्याच्या साहित्याने तुमच्याकडे जे काही असेल टोपण किंवा वाटी वगैरे डब्याचं टोपण त्याने सुद्धा छोट्या छोट्या पुऱ्या बनवू शकतात. मी सांगेल अशा पुऱ्या बनवण्यापेक्षा तुम्ही छोटे छोटे गोळे बनवा आणि त्याच्या एक एक पुऱ्या लाटून घ्या, म्हणजे त्या व्यवस्थित पातळ होतात. या मोठ्या गोळ्याच्या काय होतात, थोड्याशा जाडसर होतात. या पण झाल्या, छान झाल्या होत्या, पण खूप जास्त ठिसूर झाल्या होत्या. म्हणजे यांना हात जर लावला तर ह्या तुटत होत्या, एवढ्या जास्त ठिसूर झाल्या होत्या, कुरकुरीत झाल्या नव्हत्या. इथे आपण तळायला घेतोय, तर जेव्हा पण पुऱ्या जर तुम्ही घरी बनवणार असाल तर त्यावेळेस जोपर्यंत तुमचं तेल चांगल्या प्रकारे एकदम कडकडीत गरम होत नाही तोपर्यंत यामध्ये पुरी सोडायची नाही. आणि पुऱ्या सोडायच्या अगोदर एक छोटीशी पुरी टाकून पाहायची आणि जर ती फुगली लगेच वरती आली तरच यामध्ये पुऱ्या टाकायच्या. इथे मी सुद्धा तशाच प्रकारे केलेला आहे. आणि इथे आपल्या 5 ते 6 पुऱ्या एका साईडने तळल्याच्या नंतर यांना 1-2 वेळेस पलटवून घ्यायचं. जवळजवळ 4 मिनिट या पुऱ्या आपल्याला तळायला वेळ लागतो आणि 4 मिनिटानंतर छान असा सोनेरी रंग आल्याच्या नंतर आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्यात. तेल जर तुमचं थंड असेल तर तुमच्या पुऱ्या चांगल्या होणार नाहीत, त्यामुळे कडकडीत गरम तेलामध्येच पुऱ्या सोडायच्या. आणि इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनं छान अशा झालेल्या होत्या. फक्त एवढंच झालं होतं की खूप जास्त ठिसूर झाल्या होत्या. जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर ही एक ट्रिक तुम्ही वापरू शकतात. अशाच प्रकारे राहिलेल्यासुद्धा मी थोड्याशा तळून घेत होते. आपल्याला किती बनवायच्या त्यानुसार तुम्ही पिठाचा अंदाज घेऊन पीठ मळून घ्या आणि खूप छान अशा होतात. मी घरीसुद्धा बनवून पाहायच्या होत्या मला की कशा बनतात, खरंच कुरकुरीत होतात का नाही, तर होतात कुरकुरीत. आणि आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोड्याशा ठिसूर झालेल्या पण होत्या. आणि पावसाळ्याच्या दिवसात जास्त करून पदार्थ वातड होतात, म्हणजे मऊ होतात, कुरकुरीत जास्त होत नाहीत, पण या कुरकुरीत झाल्या होत्या. तर तुम्हाला जर घरी बनवायचे असतील तर तुम्ही हा पर्याय पाहू शकतात. जर तुम्हाला बाहेरून आणलेल्या पुऱ्या आवडत असतील तर त्यासुद्धा खाऊ शकतात. मी दोन्ही होत्या माझ्याजवळ, बाहेरून आणलेल्या पण आणि ह्या घरी बनवलेल्या पण. मी दोन्हीही ट्राय केल्या, दोन्ही छान लागत होत्या. यासुद्धा आपल्या बनवून तयार झाल्यात. काही काही थोड्याशा जे चपट्या झाल्यात, तर आपल्याला पापड चाट पण बनवायची होती सुकी पुरी, त्यासाठी ह्या छोट्या ज्या चपट्या झाल्यात त्या वापरणार आहोत आणि ज्या फुगलेल्या आहेत त्या आपण शेव वगैरे यासाठी वापरणार आहोत. तर इथे मी या काढून घेते. आता बाकीच्या पिठाच्या अशाच प्रकारे बनवून घेऊयात. चला तर मग आपल्या पुऱ्यासुद्धा तळून झाल्यात, भाजी झालेली आहे, पाणीपुरीचं पाणी झालेलं आहे. आता काय काय साहित्य बनवले आपण आणि काय काय लागणार आहे ते सर्वात अगोदर पाहूयात. इथे आम्ही विकत घेतलेल्या पुऱ्या ठेवलेल्या आहेत एका मोठ्या पातेल्यात. त्याचबरोबर इथे बारीक शेव जी आपल्याला पुरीच्या वरती लागते आणि थोडंसं काळं मीठ आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला. तुम्ही कांदा टोमॅटो दोन्ही वापरू शकतात. इथे दही घेतलं आहे, एक दहीपुरी बनवायची आहे म्हणून एकाच व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार आहे. खूप दिवसानंतर बनवते म्हणून सर्व साहित्य एकत्रच घेतले. पापडी चाटसाठी वेगळे प्लेटमध्ये, शेवपुरीसाठी वेगळी प्लेट, पाणीपुरीसाठी सुद्धा एक प्लेट घेतलेली आहे. आणि पापड चाट म्हणून एक बनवली जाते, पुरीचा राहते पण थोडीशी मोठी, त्यासाठी सुद्धा एक वेगळी घेतली. आणि आपल्याला अजून एक बनवायची होती त्यासाठी नंतर मी एक प्लेट घेतली. तुम्हाला सर्व एकाच साहित्यामध्ये भेटून जाईल. आणि इथे मी पाणीपुरीची चटणीचं पाणी बनवलेलं आहे. सर्व साहित्य इथं ठेवलेलं आहे, फक्त बटाट्याची भाजी ठेवली नाही. चला तर मग आता आपण बनवायला घेऊयात की कशा प्रकारे आपल्याला कोणकोणत्या पुरीमध्ये कोणतं साहित्य टाकायचे ते पाहूयात. तर सर्वात अगोदर इथे मी एक पापडी चाट बनवत आहे, म्हणजे सुकी पुरी आहे ही. यामध्ये जास्त वगैरे पाणी टाकलेलं जात नाही. तर यावरती सर्व पुऱ्यांवरती मी थोडी थोडी बटाट्याची भाजी टाकली आणि शेव टाकली. शेव थोडीशी जास्त वापरायची, कारण बाहेरसुद्धा सुकी चाट म्हटलं तर शेव थोडी जास्त वापरतात, कांदा शेव वगैरे. इथे मी कांदासुद्धा थोडा जास्त टाकला आणि त्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे. थोडीशी चव येते, तुम्ही काळं मिठाऐवजी चाट मसाला टाकला तरीसुद्धा चालतो. तर बनवून तयार आहे आपली पापड चाट. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या व्हिडिओमधली तुम्हाला कोणती रेसिपी आवडली तीसुद्धा सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर ह्या ज्या पुऱ्या आहेत या आपल्या घरी बनवलेल्या आहेत. खूप नरम आणि नरम नाही खस्ता झाल्या होत्या,
त्यामध्ये मी साधी पाणीपुरी बनवत आहे. पाणीपुरी आपण जेव्हा स्टॉलवरती खातो तर सर्व साहित्य थोडं थोडं वापरलं जातं, म्हणून इथे मी सर्व साहित्य कमी कमी प्रमाणात वापरलेलं आहे. आणि पाणी एकच बनवलं आहे मी सगळ्यांसाठी, पण हे पाणी आंबट पण आहे, गोड पण आहे आणि तिखट पण आहे. आत्ता इथे बनवत आहे मी दहीपुरी. तुम्ही बाहेर खाल्ली असेल दहीपुरी तर दहीपुरीला लाल चटणी वापरतात. माझ्याजवळ लाल चटणी नव्हती म्हणून मी इथे स्किप केलेली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकतात. आणि इथे मी सर्व पुऱ्यांमध्ये शेव, कांदा भरून घेते, बटाट्याची भाजी वरतून. आणि इथे दही वापरायचं आहे तर दही थोडंसं जास्त आणि गोड दही वापरलेलं राहतं. तर शेवपुरीच्या जे दह्यामध्ये मी थोडीशी साखर टाकून ते फेटून घेतलेलं आहे, ते सुद्धा खूप भारी लागतं. तुम्ही हवं असेल तर लाल मिरच्यांची जी चटणी बनवलेली राहते ती वरतून तुम्ही टाकू शकतात, म्हणजे थोडंसं स्पायसी होतं. त्यानंतर इथे आपण पापड चाट बनवत आहोत. त्यासाठी एक मोठा पापड लाटलेला आहे, तळून घेतलेला. त्यावरती जास्त बटाट्याची भाजी, जास्तच कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. ही चाट मी एका व्हिडिओमध्येच पाहिली होती, म्हणून म्हटलं चला आपण सुद्धा बनवूयात. आणि दही थोडंसं जास्त वापरायचं, म्हणजे खायला पण खूप छान लागते. इथे पण लाल चटणी वापरतात, पण माझ्याजवळ लाल चटणी नव्हती, मी अगोदरच तुम्हाला म्हटलं म्हणून टाकली नाही. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्कीच वापरा, किंवा रेड सॉससुद्धा वापरू शकतात. आता इथे बनवत आहे मी शेवपुरीची तयारी. तर शेवपुरी सगळ्यांना आवडते, पाणीपुरी, शेवपुरी. पण मग म्हटलं चला आता एकच आयटम राहिला तर तो सुद्धा आपण बनवूयात. तुम्ही शेवपुरी पाहिली असेल, जेव्हा पण शेवपुरी बनवली जाते एकदम जास्त भाजी राहते आणि गरम भाजी असते ती, आणि वरतून जास्तीत जास्त शेव टाकलेली असते. आता इथे गरम भाजी नाही तर हीच भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि गॅसवरती गरम करून घ्यायची, म्हणजे आपली शेवपुरीसाठी गरम गरम भाजीसुद्धा तयार होते. इथे मी सर्व पुऱ्यांमध्ये साहित्य भरून घेतल्याच्या नंतर वरतून थोडंसं तिखट पाणी टाकलं आणि वरतून शेव टाकून घेते. शेव थोडीशी शेवपुरीला जास्त वापरतात अगोदर म्हटल्याप्रमाणे, त्यामुळे थोडीशी जास्त वापरते. चला तर मग आपले आता सर्व साहित्य तयार झाले. आता काय काय बनवले ते साईडला एका ठिकाणी मी ठेवून देते आणि तुम्हाला व्यवस्थित दाखवून देते. आणि कोणतं साहित्य आहे ते पण पाहू. इथे मी कांदा ठेवला आहे, बारीक शेव ठेवली, त्याचबरोबर बटाट्याची भाजी, ही आहे साधी पाणीपुरी, ही आहे पापडी चाट, ही पापड चाट, ही दहीपुरी आणि ही शेवपुरी. आणि इथे आहे आपलं आंबट तिखट पाणी आणि हे पुऱ्या. तर ह्या बाहेरून आणलेल्या पुऱ्या आहेत. तर अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य बनवून झालं आहे एकाच व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये